काल जी महासभा झाली त्या महासभेत एक प्रकरण होतं 577 नंबर. ते प्रकरण असं होतं की अमेझॉन या महानगरपालिकेला 50 शेल्टर्स बनवून देणार. जेव्हा अजेंडा आला तेव्हा ते काय शेल्टर्स बनवून देणार, का बनवून देणार, त्यांच्या CSR ऍक्टिव्हिटी मधून बनवून देणार एवढंच त्याच्यात नमूद केलं. म्हणून सचिव विभागात फोन केला की याचा गोषवारा नाही, बाकी सगळ्या प्रकरणांचा गोषवारा आहे पण याचा गोषवारा नाही. तर सचिवाकडनं निरोप आला की ते मनीष जोशी साहेबांना फोन करा, त्यांच्याकडे गोषवारा. सचिवांना जोशी साहेबांना फोन केला तर ते बोलले की ते अमेझॉनचं माळवी साहेब बघतायत, त्यामुळे आज उद्यामध्ये तुमच्याकडे पाठवतो. मला कळे ना की असं काय आहे की आपण लपवायचा प्रयत्न करतोय. म्हणून खोलात गेलो तर संशोधनानंतर असं कळलं की 54 एकर जमीन बाळकुमला अमेझॉननी विकत घेतली आहे. 1830 कोटी रुपयाची ही जमीन होती. 130 कोटी रुपये फक्त त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली आणि 31 ऑक्टोबर 2022 ला ती रजिस्टर केली. आता तिकडे बनतंय काय, तर मग कळलं की तिथे डेटा सेंटर बनतोय. डेटा सेंटर, हजारो डेटा सेंटर सगळ्या जगात आहेत, पण ह्या डेटा सेंटर आणि बाकीच्या डेटा सेंटर्स मध्ये जो फरक यायला लागलाय तो 2022 नंतर यायला लागलाय, जेव्हा AI इंट्रोड्यूस झाला. हा एक हायपर स्केल डेटा सेंटर बनतोय, म्हणजे जिथे AI चे कम्प्युटर्स ठेवतात. आता साधा डेटा सेंटर आणि ह्या डेटा सेंटर मध्ये फरक आहे तो आपल्याला समजून घ्यायला. जे AI चे डेटा सेंटर असतात त्याला पाणी मुबलक लागतं आणि ह्या डेटा सेंटरला ठाणे महानगरपालिकेने 12 MLD पाणी द्यायचं कबूल केलंय. आता रोजचं 12 MLD पाणी म्हणजे आपण ऑलरेडी आपल्या बजेटमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 31 MLD पाणी आपल्याला ऑलरेडी कमी आहे. ते सोडून 12 MLD यांना आपण द्यायला निघालोय. म्हणजे किमान 30,000 ते 50,000 कुटुंबांना जेवढं रोजचं पाणी लागतं तेवढं एका डेटा सेंटरला आपण देतोय. याचं दुसरं म्हणजे आजूबाजूच्या परिसरात कमीत कमी 3 ते 5 सेंटीग्रेडनी तापमान वाढतं आणि अमेरिकेतल्या 10 स्टेट्सनी डेटा सेंटर बॅन केलेले आहेत. युरोपच्या 7 कंट्रीजनी डेटा सेंटर बॅन केलेले आहेत. आणि असं असताना आपण ठाण्यामध्ये त्यांनी जागा भले स्वतः विकत घेतली, पण आपण कुठली एन्व्हायरमेंटल परीक्षा बघितली किंवा काय आपण बघितलं आणि त्यांना करून दिलं. जगभर तुम्ही बघा, जर कुठे डेटा सेंटर असेल तर ते शहराच्या बाहेर 5 किलोमीटर लांब, 10 किलोमीटर लांब असतं. हे शहराच्या मध्यभागी आहे. आणि तुम्हाला मी एक दाखवतो, कुठे ते ही एक बघण्यासारखं आहे की त्याच्या पेरिफेरीमध्ये काय आहे. 321 मीटरवर, अक्षरशः 321 मीटरवर कल्पतरू सोसायटी आहे. म्हणजे 8 सोसायट्या, 5 शाळा आणि 3 हॉस्पिटल हे अगदी अर्ध्या किलोमीटरच्या रेडियस मध्ये. म्हणजे जगात कुठेही झालं नसेल हे ठाणे शहरात काम चालू आहे. पण 500 मीटरच्या मध्ये एवढा घात होणार आहे. याचा दुसरा प्रॉब्लेम असा असतो की ऑलमोस्ट 90 डेसिमलचा आवाज 365 दिवस आणि 24 तास चालतो. म्हणजे तुम्ही विचार करा की एक ट्रॅक्टर जेवढा आवाज करतो, तो ट्रॅक्टर आपण चालवतो तेव्हा आवाज असतो, ट्रॅक्टर पासून लांब गेलो तो आवाज बंद होतो. 24 तास 365 दिवस हा लो डेसिबलचा प्रॉब्लेम काय असतो, ते भिंती पार करून तुमच्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे ही लोक कशी राहणार आहेत. अशा प्रकारच्या पोल्युशन म्हणजे नॉईज पोल्युशन मध्ये लोक राहू शकतात का, हा विषय आहे. याला परवानग्या आपण का दिल्या आणि काय परवानग्या दिल्या, एन्व्हायरमेंटलचं काय क्लिअरन्स घेतलं. दुसरं सांगायचं तर आपले सुपीक कल्पना आहेत लोकांच्या की अमेझॉन आलं म्हणजे खूप नोकऱ्या येणार. या डेटा सेंटरमध्ये किमान फक्त 50 ते 60 लोकांची तरतूद आहे आणि फक्त 50 लोक त्यांना लागणार आहे. सर ते पण सिक्युरिटीसाठी जास्ती लोक लागणार आहे. म्हणजे कुठेही आपल्याला त्याचा की ठाण्यातल्या लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत अशातलाही काही भाग नाही. तर ह्या सगळ्या अनुषंगाने आम्ही आयुक्तांना परवा एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये आम्ही 6 गोष्टी त्यांना विचारल्या. त्यांचं अजून काही उत्तर आलेलं नाही.
हे पत्र मी आपल्या सगळ्यांना देतो आणि त्याची उत्तरं जर आली नाहीत तर मग साहेबांचं म्हणणं आहे की हे डेटा सेंटर आपण उघडून दिलं नाही पाहिजे. जे बाकी आहे ते आता साहेब आपल्याला सांगतील. हे ठाण्यातच का, काय इतर ठिकाणी का नाही, ठाण्यातच? आणि शहराच्या मध्यभागी असं आहे की डाटा सेंटर आणि तेही बाळकुंमध्ये, हिच्या पुढचं जे ठाणं आहे हे बाळकुंम काल्हेर असं वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे ह्याचा जो पर्यावरणाचा धोका आहे हा आपण लक्षातच घेतलेला नाही आणि जगामध्ये आता ह्याच्या विरुद्ध आवाज निघाला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण ह्याच्या विरुद्ध काही प्रश्न विचारले आहेत आणि केवळ अमेझॉन नावाची फॉरेनची कंपनी येते, अजून आपल्याला पांढऱ्या कातड्याचा नाद काय आपला सुटलेला नाही. आणि एखादा विषय महासभेत आला ते कशाला निवडून आलेत नगरसेवक? हे नगरसेवक कशाला निवडून आलेत? तुम्ही सुप्रीम कोर्टात जाता, 2800 कोटी रुपयाचा TDR देण्याचा काय बोलाचाली करता. महासभा अस्तित्वात असते, एवढा मोठा TDR जाणार आहे, तुम्हाला महासभेची परवानगी घ्यायला नको? कायद्यान्वये तुम्हाला महानगरपालिकेचा 1 रुपयाही खर्च करायचा असेल किंवा द्यायचा असेल किंवा उलाढाल करायची असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची परमिशन घ्यावी लागते. फॉरेस्टमध्येही तसंच केलं. त्या अमेझॉनचे 50 शेल्टर आले. शेल्टर खाली काय 50 अधिकारी नेऊन बसवणार आहात? लोकांचे जीव महत्वाचे आहेत की तुमचे चोचले महत्वाचे आहेत? आणि हे कुठलं उत्तर आलं की माळवी बघणार आहे? माळवीचा काय संबंध? मनीष जोशी जबाबदार आहे, सचिव तो आहे. सचिवाने अशी उत्तर, तुम्ही महासभेला पहिल्यांदा माहिती का नाही दिलीत? उद्या विधानसभेमध्ये एखादा विषय आणला आणि एखाद्या मंत्र्यांनी सांगायचं की मी नाही बोलणार, मुख्यमंत्री येऊन बोलणार आहेत, मुख्यमंत्री 4 दिवसांनी बोलणार आहेत, आम्ही विषयाला हातच नाही घालणार. म्हणजे महासभेतल्या नगरसेवकांना फक्त येडं करण्याचं काम सध्या चालू आहे. दोन्ही महासभेमध्ये आम्ही असे विषय दाखवून देऊ ज्याच्यामध्ये छालम झोल आहे. त्या झोल लपवण्यासाठी म्हणून यांना विचारांना सगळ्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात येतं. नगरसेवकही इतके डीप जात नाहीत की या विषयाचं गोष्ट. 50 शेल्टर कशाला देणार आहेत अमेझॉन? काय कारण काय? एकदम त्यांना कुठलं प्रेम आलं ठाणेकरांबद्दल? आज ठाण्यात तसंच पाणी कमी आहे. मानता की नाही ठाण्यात पाणी कमी आहे? एक तरी पत्रकार सांगेल का ठाण्यात पाणी आहे म्हणून? मग असं असताना 12 MLD पाणी दररोज द्यायचं. आणा ना, गव्हर्नमेंटकडनं आणा 12 MLD. एवढा मोठा फायदा जर गव्हर्नमेंटला होणार आहे, महाराष्ट्र सरकारचं जगभरात ना होणार आहे, आणा 12 MLD पाणी. आणि ठाणेकर देत आहेत म्हणून अजून 12 MLD घ्या, म्हणजे 24 करा. म्हणजे ठाण्याची तरतूद तरी होईल. त्या भागाचं टेम्परेचर 3 ते 5 किलोमीटरने वाढणार आहे. आता हे बघा, यांनी शॉर्ट मध्ये सांगितलं, हा मॅप आहे ना, हा तुम्ही तुमच्याकडे घ्या. बाळकुम मध्ये किती रहिवासी असतील? बाकी सोसायटी राहू द्या, बाळकुम गावामध्ये किती जण राहतात? म्हणजे गावाच्या गाव उद्ध्वस्त करायचे आहेत का तुम्हाला? द्या ना कुठेतरी बाहेर ठिकाणी द्या. जाऊ द्या शहापूरच्या पलीकडे, कसाऱ्याच्या अलीकडे, जिथे मैलोनी मैल कोण राहत नाही तिथे जाऊ द्या ना. तुम्हाला शहरात कशाला हवंय? आणि हे काय अमेझॉन आमचं पर्सनल काय दुश्मन नाही. म्हणजे युरो किड्स 497 मीटरवर, अष्टविनायक हॉस्पिटल 417 मीटरवर, माऊली चाइल्ड केअर हॉस्पिटल 401 मीटरवर, क्राऊन लोढा 607 मीटरवर. म्हणजे सगळे 1 किलोमीटरच्या आत आहेत. रुस्तमजी 700 मीटरवर, म्हणजे 1 किलोमीटर पण लांब नाहीत. आता रुस्तमजी मध्ये किती लोक राहायला आलेत अरबान्यामध्ये? म्हणजे त्यांनी काय दिवसभर आवाज सहन करत बसले. आणि इट इज अ एन्व्हायरमेंटल हजार्ड. पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे.
एक तर ठाण्याचं टेम्परेचर यांच्या झाडी कापणीमुळे किती वाढलंय. पाहिजे तशी झाडं कापतात. आतापर्यंत 8,000 झाडं कापली गेली 10,000च्या वरती. त्याचं उत्तर आणि परत आपल्याकडे याचं असतंच, आम्ही परत लावणार आहोत. अहो कुठे लावणार आहोत आणि कशी उगवणार आहेत त्याचं काही उत्तर नाही. कुठे लावलीत ते काही कळायला मार्ग नाही, कुठे उगवलीत ते काही कळायला मार्ग नाहीत. लावणार आहोत. हे कुठल्या राजकीय दबावाखाली काम करतात हेच मला कळत नाही यार. म्हणजे 2800 कोटी रुपयाचा TDR हा तर लूट आहे, लूट. तुम्हाला महासभेची परवानगी लागते हे तुम्हाला माहित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कदाचित माहित नसेल, पण इथल्या महापालिकेच्या आयुक्तांना माहित नाही की मला महासभेत जाऊन निदान कमीत कमी माहिती तरी द्यायला पाहिजे की आपण असं असं करतो आहोत. तुम्ही कन्सेंट टर्म्स साईन करता, त्या कन्सेंट टर्म्सला तुम्हाला मान्यता घ्यायला नको महासभेची. तुम्ही काय वैयक्तिक मालक आहात या महासभेचे. या महासभेची जबाबदारी महासभेवर येते. तुम्ही काल हा विषय आणला, त्या विषयाची काय माहिती दिली तुम्ही महासभेला. महासभेमध्ये काय अडाणी कॉर्पोरेटर बसलेत सगळे, ज्यांनी तुमच्याकडनं पैसे घेतलेत. 50 शेल्टरची लालच दाखवून तुम्ही ठाणेकरांना मूर्ख बनवता का. याचं एकही उत्तर द्यायचं नाही. आणि मात्र अमेझॉन येणार आहे. अमेझॉन गेला का जीच्या जी मध्ये. बाळकुमच्या लोकांचं काय भलं करणार आहे. त्यांच्या प्रकृतीवर ह्याच्यावर यामुळे होणाऱ्या परिणामची जबाबदारी कोण घेणार आहे. एक काम करा ना, अमेझॉनच्या बाजूला आयुक्तांचा उपायुक्तांचा सगळ्यांचे बंगले बांधून घ्या तिथे आणि तिथे राहायला सांगा त्यांना. महापौर निवासी तिथेच बांधा आणि सांगा राहा तिथे तुम्ही त्या आवाजामध्ये. हे जे काही चालू आहे ठाण्यामध्ये, केवळ पैशाचं अर्थकरणाच्या माध्यमातून स्वतःचे खिसे भरण्याची कामं जी काही सुरू झालेली आहेत, त्याला कुठेतरी रोख लावावाच लागेल. स्थानिक जे आहेत नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, आमदार खासदार असतील, ते यावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित तसं आहे, सगळ्यांनाच सगळे प्रश्न कळतात असे नाही. आम्ही संशोधन केलं, आम्ही रिसर्च केला म्हणून आम्हाला कळलं. थोडं वाचन जास्ती आहे डेटा सेंटर्स बद्दल, त्यामुळे आम्हाला कळलं. कदाचित त्यांना माहित नसेल. असं आम्हाला म्हणायचं नाही की त्यांना कुणी लक्ष देतं कोणी लक्ष देत नाही. 2800च्या TDR कडे आम्ही आतमध्ये आम्हीच म्हणतोय का. विरोधी पक्षाचे मंत्री म्हणतायत की याच्यात घोटाळा झालाय. म्हणजे विरोधी पक्ष नाही, सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणतायत याच्यात घोटाळा झालाय. मी म्हणतोय का. मी म्हणतोच आहे. अख्खं ठाणं म्हणताय याच्यात घोटाळा झालाय. असं प्रत्येक प्रश्न प्रत्येकाला आम्हीच टाकली लक्षवेधी. आमचा विरोध आहे ना म्हणून तर पत्रकार परिषद घेतली. नाही आता त्याला काय करणार तुम्ही. हो 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 चालं वंदे मातरम चालं संपली महासभा. विरोध तर करूच. तुम्हाला आमचा स्वभाव माहिती आहे. अमेरिका ते ट्रम्पच्या बापाची जरी कंपनी असली तरी विरोध तर करूच. ट्रम्प असेल कोणाचाही मित्र, आमचा मित्र नाही तो. प्रश्न विचारला, प्रश्न डावलला गेला. गोषवाराची जेव्हा फाईल दिली जाते तुम्हाला सदस्यांना, तेव्हा हा 577च्या गोषवार त्याच्यामध्ये त्या दिवशी ज्यावेळेस हे सगळे गोषवारे वाटण्यात आले तेव्हा एकही हा 577चा गोषवारा नव्हता. कारण मीही त्यांनी- विचारलं तर मला सांगितलं नाही एक लक्षात घ्या. त्यावेळेस तुम्ही- दिला. तुम्ही आणि तो दिला पत्रकार- 7 तास आधी. तुम्ही पत्रकारांनी हे लक्षात घ्या. गोषवारा लपवणं म्हणजे महासभा आणि ठाणेकरांना फसवणं आहे आणि याच्यासाठी सचिवावरती कारवाई व्हायला हवी. तुम्ही ठाणेकरांना मूर्खात काढता का. गोषवारा अख्ख्या ठाण्यात जातो, पेपरमध्ये पब्लिश होतो. आनंद कांबळे आपण जुने पत्रकार आहात, होतो की नाही. म्हणजे ठाणेकरांपासून माहिती लपवणं हे म्हणजे ठाणेकरांना फसवणं
ठाणेकरांची फसवणूक करण्यासारखं आहे? मग याच्यासाठी जैसा गोषवाऱ्यावर कोणाची सही असते? कोणाची सही असते? सचिव. मग सचिवावरती का कारवाई करू नये? पावसाळी अधिवेशन आहे नाही, त्याच्यात तर काढू. एवढं आक्रमक भूमिका इथे घेतो तर तिथे का घेणार नाही? तिथे काय वेगळं थोडी. अमेरिका युरोपने हद्दपार केलेला आहे अमेझॉन इथं आणण्याचा घाट भारतावर नेमका परवानगी नाही. कशासाठी आहे आणि पाहिलं गेलं तर अहो असं आहे की लोकांना नाही मिळणार. आपण ना आता ट्रम्पच्या हाताखालचे गुलाम झालो. एखाद्या ट्रम्पचा फोन आला असेल, ए दे दो उसको, हाँ देता हूँ सब. सर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने डेटा सेंटर्सला टॅक्स रिबेटही दिला, 20 वर्ष नो टॅक्स. एवढं काय आपल्याला याच्यातनं फायदा होणार आहे? भारताच्या अर्थकारणामध्ये याची काय मदत होणार आहे? तरुणांना नोकऱ्या मिळणार आहे असं देखील म्हणलं 60 नोकऱ्या मिळणार आहे. 60 नोकऱ्या आणि 600 जणांचा जीव जाणार आहे. याचे होणारे दुष्परिणाम म्हणजे कानाचे पडदे फाटणार आहेत, मेंदूवरती परिणाम होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे याचा प्रचंड परिणाम मेंदूवरती होतो. अमेझॉनची वीट त्या ठिकाणी वीट असून देणार का राष्ट्रवादी? नाही, असं आहे की आमचा विरोध आहे. प्रसंगी जी पावलं उचलायची ती आम्ही उचलणारच. जेव्हा आम्ही उघडपणाने हे सगळी माहिती ठाणेकरांना देतोय, ठाणेकर पण अनभिज्ञ आहेत. ठाणेकरांनाही माहित नाही काय होत आहे. बाळकुंबाल्यांना काय माहिती आहे त्यांच्या प्रकृतीवर याचा काय परिणाम होणार आहे? तर ह्या संदर्भात तुम्ही ज्या वाहतूक लोकांना वाहतूकच्या नागरिकांना याचा त्रास होणार आहे त्या लोकांना पण तुमच्या सगळ्या याच्यामध्ये आता हळूहळू बाळकुंबमध्ये एखादी जाहीर सभा, सोसायटीजना पत्र पाठवणं, हे सगळं आम्ही करणार ना. कायदेशीर लढा देणार. कायदेशीर सगळ्या लढाई म्हणजे तलवार पण काढणार आणि ढाल पण हातात ठेवणार. लढाई करायची म्हणजे करायची. त्याला काय आपलं काय नवीन आहे काय लढाई? लढते रहो झगडते रहो. विरोध करणारे विरोधी पक्ष नेता पत्रकार परिषद नाही, त्यांना विषय माहिती आहे का? त्यांना माहिती आहे विषय. नाही, आज शुक्रवार असल्यामुळे नमाजाची वेळ आहे. नाहीतर महासभेमध्ये मंजूर नाही त्याचाच पहिला हे असतं. असं नसतं. असं काय नाही. आम्हाला त्या एकंदरीत आम्ही वरती बसतो आम्हाला दिसतं ना तुमचा विरोधी पक्ष काय करत. पण ज्या विषयामध्ये मी आहे त्या विषयाची काय काळजी करू नका. डेटा सेंटर शहरापासून लांब असणं गरजेचं आहे का आणि कितपत लांब असलं पाहिजे? आणि साधारण आता जागतिक स्तरावरती जे काही नियम केले जात आहेत, काही राष्ट्रांनी तर डेटा सेंटर आमच्याकडे आणायचंच नाही. राष्ट्रांनी, राज्यांनी नाही, राष्ट्रांनी असा निर्णय घेतला की आमच्याकडे डेटा सेंटरच आणायचं. मग ते राष्ट्र मूर्ख आहेत का? हिचे काहीतरी प्रकृतीवरती, हवामानावरती, पर्यावरणावरती गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून युरोप सारख्या प्रदेशामध्ये ह्याच्यावर बंदी घालणे, हे आपल्या राज्यामध्ये त्याचा म्हणजे त्यांना येऊच न देणं, हे सगळं केलेलं आहे ना. आणि त्यांना फ्रेश वॉटर लागतं. हे जे सांगतात ना की काय ते आयुक्त काय सांगतायत? आयुक्त सांगतात की रिसायकल्ड पाणी घेऊ. अजिबात नाही. त्यांना चालतच नाही. त्यांना टोटल खोटं चालतच बोलतात. नाही. आता गुगलवर जा आणि डेटा सेंटरचं करा. त्यांना रिसायकल्ड पाणी म्हणजे नाही चालत. याचा अर्थ काय माहितीये का? महासभेतल्या नगरसेवकांना काही समजतच नाही. त्यांना वरनं एखादा फोन आला, हो म्हणायचं, हो साहेब आम्हाला प्रश्न विचारू नका. आयुक्तांनी द्यावी ना पत्रकार परिषद, आम्ही आरोप केले, द्यावी उत्तर याची. त्यामुळे हा प्रकल्प हा ठाणेकरांना घातक प्रकल्प आहे. ठाण्याच्या ठाण्याचं तापमान किती वाढलं? म्हणजे ठाण्याचा तापमान वाढण्याची जबाबदारी कोणावर आहे? 10,000, 15,000 झाडं कापली गेली, आपल्याला काहीच वाटत नाही. मी पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतो, काही तुमची नैतिक जबाबदारी आहे की नाही आहे? आज जर बाळकुंबमध्ये 5 डिग्री टेम्परेचर वाढलं तर फक्त बाळकुंबमध्ये वाढणार नाही, ते असं हळूहळू सरकत येणार बाजूला. आणि बाळकुंब तसा सुंदर परिसर आहे. त्याच्यामुळे
आणि हे सगळे काय आम्ही आमच्या म्हणजे हे पूर्ण हे ज्या अर्थी हा नकाशा इतका स्पष्ट आहे त्या अर्थी संशोधन केलंय, काहीतरी माहिती घेतली, हे तर गोष्ट खरी आहे की नाही? आणि वॉटर टेबल तर कम्प्लीट नष्ट होईल आजूबाजूचं. म्हणजे ज्या विहिरींना पाणी लागतंय ते तर तुम्ही विसरूनच जा. 3-4 किलोमीटरच्या हद्दीत पाणीच लागणार नाहीये तिकडे. आणि जिथे पाणी मिळणार आहे ते गढूळ पाणी मिळणार आहे. आणि मी तुम्हाला 1 नाही, मी नाही 30 नाही, तुम्हाला 50 चित्रफित दाखवू शकतो माझ्या फोनमध्ये की कसा फरक पडलेला आहे डेटा सेंटरच्या बाजूला असलेल्या घरांवर. आणि अधिकाऱ्यांची हात मिळवणी झाली का या नाही, संदर्भात? आम्हाला कोणाची आत्मनिर्भरणी आजकाल कोणाशी होते काही सांगता येत नाही. कुठला दलाल इथे ठाण्यात काम करतोय सध्या काही माहिती नाही. जगवानी, खतवानी, पटवानी कोण मला माहित नाही, कोण आणि कुठला माल विकतोय काही समजत नाहीये. त्यामुळे मला त्याच्यावरती काय बोलायचं नाही. साहेब, तुमच्या पक्षाचे नगरसेवक मंगळवारी काय भूमिका घेणार आहेत किंवा काय आमचा विरोध आहे म्हणून तर मी बसलोय येऊन. म्हणजे तुम्ही बसलायत, पण काय वेगळं काही आणखी करणार आहे? अहो, वेगळं काय करणार? हे एवढी माहिती तुम्हाला दिल्यानंतर कमीत कमी डोळे तर उघडतील. त्यांची असं भूमिका आहे. ते प्रखर मांडतील अहो, आणि विरोधातली भूमिका असेल. विरोधात भूमिका असेल अहो, पण त्याच्या आधीच आम्ही ठाणेकरांनाही माहिती देतो. पालिकेने जर तो प्रस्ताव मान्य केला तर पुढे तुम्ही काय भूमिका आम्हाला माहिती आहे पालिका मान्य करणार, कारण का प्रत्येकाच्या खिशात वजन आहे. या खिशात वजन गेलेलं असतं तिथे होकार नाकार होतच नाही. यस 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 यस. पण संघटना रस्त्यावर उतरून त्यांचं काम थांबवायचा प्रयत्न 100% करणार.